उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं बोललं जाते। निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि त्यात विजयही मिळाला, पण मुख्यमंत्र्यांची माळ शिंदेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली। तेव्हापासून शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जाते। शिवाय निधी वाटपावरूनही शिंदेच्या मंत्र्याची नाराजी लपून राहिलेली नाही। त्यामुळे शिंदे जरी महायुतीत असले तरी समाधानी नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यात आता शिंदेना थेट भाजपच्याच एका बड्या नेत्याने आणि विद्यमान मंत्र्याने थेटपणे डिवचलंय। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागल्याने ते मुख्यमंत्री झाले असा टोला या भाजप मंत्र्यांनी लगावलाय। परंतु कमावलेले टिकवता आलं पाहिजे असा सल्लाही द्यायला हा नेता विसरला नाही। या भाजप मंत्र्याचं नाव आहे गणेश नाईक। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातून विस्तवही जात नाही। नाईक म्हणतात, प्रत्येकाला लॉटरी लागत नाही, परंतु एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, ते मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, पण कमावलेले टिकवता आलं पाहिजे। किती कमावलं, कसं कमावलं, पण कसं टिकवलं हेच जनमानसांच्या ध्यानात राहतं हे सांगायलाही ते विसरले नाहीत। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना आरसाच दाखवण्याचं एक प्रकारे काम केलंय। त्यामुळे गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर गणेश नाईक हे शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। नाईक यांनी आता केलेले हे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या मनाला लागणार आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून आता कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक हे त्यांना थेट आव्हान देताना दिसत आहे। म्हणूनच त्यांच्यावर पालघरची ही जबाबदारी दिली गेली आहे। आपण ठाण्यात ही जनता दरबार घेणार असं सांगत त्यांनी शिंदेंना ललकारलंही होतं। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।